मी दिवसानुदिवस खूपच आळशी होत चालले. चला तुम्हाला पण सांगते मी काय केलं नाहीये काम. तर नमस्कार मंडळी, मी वैष्णवी तुमचं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. मी खरंच 5-6 दिवस झालं गावाकडून आलेले आणि आल्यापासून माझे बॅग वगैरे काही सुद्धा आवरलेला नाहीये. संक्रांतीचं ताट सुद्धा मी बाजूला काढून ठेवलं नाहीये, ते आता साईडला काढून ठेवलंय मी. आणि बाकीचे पण कामं राहिलेले. साड्या घालणं न करणं, नुसत्या 4-4 साड्या घेऊन गेले मी. त्यातल्या तर 2च साड्या घातल्यात मी, 2 साड्या घातल्या पण नव्हत्या, नुसतंच घेऊन गेले सोबत. म्हणलं चला ज्या साड्या घातल्यात त्याला वॉश करून ठेवूया आणि ज्या घातल्या नाहीत त्याला देते की कपाटमध्ये ठेवून. आणि जाताना ज्या साड्या कपाटमध्ये कुचून गेलेल्या त्याच्या पण सगळ्या घड्या घालायच्या बाकी होत्या सगळ्या. मग काय लागलेच घड्या घालायला. आणि आजकाल साड्या महाग कशामुळे झाल्यात, त्याच्यावर हे नवीन आरी वर्कचं डिझाईन निघलंय ना, कायच करणार आणि कायच नाही. जे हँडवर्क केलेलं आहे ना तेच चांगले. हे रेडीमेड कशामुळे यायला लागले, नुसत्या साड्या महाग करायला लागल्या. चला तुम्हाला दाखवते माझ्या ब्लाऊजचं काय झालंय. हे पण मी असं डिझाईन वगैरे बघूनच साडी घेतलेली आणि याचं वर्क एवढं निघून चाललंय ना, जे हँडवर्क असतंय ते निघत नाही. आणि ह्याचं वर्क बघा, 2च वेळेस साडी घातली सगळं वर्क निघून चाललंय ह्याचं. त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम तुम्ही घेऊ ना. आणि माझं गळ्यातलं बघा इतकं वाईट अडकलेलं होतं ना, हे ठुशीमध्ये वरती अडकलेलं होतं, हे काय निघायचं हेच नव्हतं बघा. त्यामुळे कधी पण सामान ज्वेलरी वगैरे घेऊन जायचं असेल ना तर साईडला ठेवून जा. जाताना तर गेले होते बघा मी व्यवस्थित घेऊन, आणि येताना काय गडबडीमध्ये तसंच मिक्स करून टाकलं, तर आता तरी हे निघानाच बाबा. मग काय इकडून तिकडून झटून घेतलं काढून. आणि मेकअपचं सामान करणं नुसतंच घेऊन गेले सोबत, त्याला पण नीट ठेवून घ्यायचं. मग आवरून एकदा सामान झाडून वगैरे काढलं. बेडवरती पण पसारा वगैरे पडलेला होता तो पण आवरून घेतला छानपैकी. आणि लागले भांडे वगैरे रॅकला लावायला, आणि अजून भांडी पण घासायची होती, त्याच्यामुळे म्हणलं चला रॅकला लावून घेऊ. आणि असं कधी झालं नाहीये हो, दाना भांडी खाली पडत येतं. सगळ्या भांड्याला खोलगीच पडलेत माझ्या, नुसते हातातून पडत येत. कायच झालंय काहीच नाही. चलत रॅकला लावताना कुणाकडून भांडे खाली पडतेत कारण माझ्याकडून पडत येत. कायच करावं बाबा. मग घेतले पटपट लावून, आणि सगळं लक्ष माझं टीव्ही कडेच होतं बरं का. नशीब काचाचे कप वगैरे माझ्याकडून खाली काही पडलं नाही. घेतले भांडे रॅकला लावून आणि घासायचे होते बघा भांडे. मग काय सगळं आवरलं वगैरे, आणि मला खोकला झालाय ना, काही सुधरत नाहीये. चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. सो बाय बाय.